नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब या यूट्यूब चॅनलमध्ये मी दिनेश गवई तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो। बघा, अत्यंत महत्त्वाची बातमी समोर येत आहे रेल्वे NTPC एक्झाम डेट संदर्भात। रेल्वे NTPCची जी एक्झाम डेट आहे ती आऊट झालेली आहे, म्हणजेच ती डेट कोणती असणार आहे ती सांगितली गेलेली आहे, ते आपण पुढे बघणार आहोत। तर बघा, एक रेल्वे बोर्डाचं एक लेटर आलेलं आहे, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मिनिस्ट्री ऑफ रेल्वेज रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड्सचं एक लेटर आलेलं आहे। बघा काय म्हटलेलं आहे त्यामध्ये की नोटीस ऑन टेंटेटिव्ह एक्झाम शेड्यूल फॉर CN 01/2024 ALP, CN 01/2024 RPF SI, CN 02/2024 टेक्निशियन, CN 03/2024 JE CMA अँड मेटलर्जिकल सुपरवायझर। तर बघा, टेंटेटिव्ह एक्झाम शेड्यूल फॉर द अबो CN इज ॲज अंडर। हे जे ALPची जागा निघाल्या होत्या, RPF SIच्या जागा निघाल्या होत्या, टेक्निशियनच्या जागा निघाल्या होत्या, JE CMA आणि मेटलर्जिकल सुपरवायझरच्या जागा निघाल्या होत्या, त्याचा एक्झाम शेड्यूल खालीलप्रमाणे असेल। तर बघा, पहिली आहे CN 01/2024 ALPची पोस्टची जी एक्झाम आहे ही 25/11/2024 ते 29/11/2024 मध्ये CBT 1 होणार आहे। CBT 1 त्याची होणार आहे, कारण तुम्हा सर्वांना माहीत आहे की ALPच्या दोन एक्झाम असतात, एक असते CBT 1 आणि एक असते CBT 2। ठीक आहे, पुढे बघा CN RPF 01/2024 RPF SI। RPF SIची जी पेपर आहे तो 2/12/2024 ते 6/12/2024 पर्यंत होणार आहे। ठीक आहे, 2/12 ते 5/12/2024 मध्ये होणार आहे। पुढे बघा CN 2/2024 टेक्निशियनचा जो पेपर आहे तो 16/12/2024 ते 26/12/2024च्या दरम्यान होणार आहे। आणि CN 03/2024 JE आणि अदरसाठी जो पेपर आहे CBT 1 तो 6/12/2024 ते 13/12/2024 दरम्यान होणार आहे। हे सर्व डेट जे आहे हे रेल्वे बोर्डाकडून आलेले आहेत, ह्या डेट फिक्स असणार आहेत। यामध्ये जर काय आणि पुढे शेड्यूल जर चेंज झाला तर तुम्हाला रेल्वे बोर्डच्या मिनिस्ट्री ऑफ रेल्वेकडून असंच प्रकारचं एखादं लेटर येईल, तरच CBT 1च्या डेट चेंज होतील। तर सध्या हे जे डेट आहेत हे कन्फर्म डेट आहेत। आणि बघा, यामध्ये काही इन्स्ट्रक्शनसुद्धा दिलेले आहेत। द लिंक फॉर व्ह्यूइंग द एक्झाम सिटी अँड डेट अँड डाउनलोडिंग ऑफ ट्रॅव्हल ऑथॉरिटी ऑफ SC/ST कॅन्डिडेट विल बी मेड लाईव्ह 10 days प्रायर टू द एक्झाम डेट ऑफ रिस्पेक्टिव्ह CN ऑन द ऑफिशियल वेबसाईट ऑफ द RRBs ऑल RRBs। बघा, एक्झामची डेट आणि डाउनलोडिंग SC/STसाठी जी फ्री पास असते, एक्झाम्सला जाण्यासाठी जी फ्री पास असते ते 10 दिवसाच्या अगोदर तुम्हाला प्रोव्हाइड करण्यात येणार आहे ऑफिशियल वेबसाईटच्या RRBच्या। आणि बघा, पुढे म्हटलेलं आहे की डाउनलोडिंग कॉल लेटर विल बी स्टार्ट 4 days प्रायर टू एक्झाम डेट मेन्शन इन एक्झाम सिटी अँड डेट इंटिमेशन लिंक। जे कॉल लेटर असणार आहे ते आपला एक्झामच्या 4 दिवसा अगोदर आपल्याला माहिती पडणार आहे। ठीक आहे, पुढे चौथी आपल्याला इन्स्ट्रक्शन दिलेली आहे, आधार लिंक बायोमेट्रिक ऑथेंटिकेशन ऑफ कॅन्डिडेट विल बी डन इन द एक्झाम सेंटर प्रायर टू एंट्री इन द एक्झाम हॉल। Candidate are required to bring their original Aadhaar card. Candidate are once again advised to authenticate their identification through Aadhaar verification, if not done already, by logging in their credential at www.rrbapply.gov.in to facilitate smooth entry at examination center। बघा, तुम्ही जर पाहिलं असेल, जेव्हा आपण फॉर्म भरला होता, फॉर्म भरताना आपलं आधार ऑथेंटिकेट करण्यासाठी आलं होतं, त्यामध्ये आपल्याला आधारचा OTP आला होता। आणि तेच आधार जे आहे, आधार एकच असते प्रत्येकाचं, आधार जे आहे ते ओरिजिनल आधार कार्ड आपल्याला सोबत न्यायचं आहे एक्झाम सेंटरमध्ये। ओरिजिनल आधार कार्ड सोबत न्यायचं आहे आणि त्याच्या 2 झेरॉक्ससुद्धा न्यायचे आहेत, हे मी तुम्हाला आताच सांगून देतो। ठीक आहे, पुढे बघा, कॅन्डिडेट आर ॲडवाइज्ड टू रेफर ऑनली टू द ऑफिशियल वेबसाईट ऑफ RRBs फॉर लेटेस्ट अपडेट्स ऑन द रिक्रुटमेंट प्रोसेस। प्लीज डू नॉट बी मिसलीड बाय अनऑथेंटिकल सोर्सेस। बघा, बरेचसे लोक काही पण अफवा फैलत असतात की या तारखेला एक्झाम होणार आहे, असा पेपर होणार आहे, इथं पेपर लिंक झाला आहे त्या गोष्टी। तर काही पण RRBची जी ऑफिशियल वेबसाईट आहेत, RRBच्या ज्या सर्व ऑफिशियल वेबसाईट आहेत त्यावरतीच तुम्हाला सर्व इन्स्ट्रक्शन, सर्व सूचना ज्या आहेत त्यावरतीच तुम्हाला भेटणार आहेत। तर अशा तऱ्हेनं गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचा हा लेटर आहे, यामध्ये एक्झामचा डेट तुम्हाला
भेटलेल्या आहेत. ठीक आहे. आणि बघा आता सध्या आपलं NTPCच्या अंडर ग्रॅज्युएट पोस्ट आणि 10+2च्या पोस्टच्या सध्या फॉर्मच भरणं चालू आहेत. तर त्याची डेट पुढे आपल्याला डिक्लेअर होईल. ठीक आहे. तर सध्या ह्या एक्झामच्या डेट राहणार आहेत, हे लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. या लेक्चरमध्ये या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. धन्यवाद.